आरोप प्रत्यारोपांचा महापूर नगराध्यक्ष यांच्या दालनात. भाजप म्हणतो काँग्रेसचा स्टंट, तर काँग्रेस म्हणतोय भाजपला महापुरुषांची एलर्जी. निलंगा नगर परिषदेत महापुरुषांच्या फोटोवरून वाद चक्क नगराध्यक्ष संजय हलकरकर यांच्या दालनात पाहायला मिळाला. नगराध्यक्ष यांच्या दालनात महापुरुषांचा फोटो का लावला नाही म्हणत काँग्रेसचे पालिका गटनेते अजित नाईकवाडे, सिराज देशमुख, प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगे यांनी नगराध्यक्ष संजय हलकरकर यांना महापुरुषांचा फोटो दालनात लावण्यासाठी निवेदनसह भेट दिली. तर काँग्रेसची नगरपालिकेत सत्ता असताना नाईकवाडे व देशमुख हे दोन्ही नगरसेवक होते, तेव्हा महापुरुषांच्या फोटोबद्दल प्रेम आदर मनात आलं नाही का? तेव्हा विसर पडला होता का? महापुरुषांचा फोटो देताना पायात चप्पल बूट होते, हे अनादर काँग्रेसवाल्यांनी केला आहे. गटनेते म्हणून विरोधी पक्षाला अर्थात काँग्रेसला दालन न भेटल्याने काँग्रेसकडून निव्वळ स्टंटबाजी करण्यात येत आहे. शहरातील मूलभूत सुविधा, त्यावर जनतेचा समाधान, प्रभागातील समस्या यावर काँग्रेसचा अजिबात काहीच देणं घेणं नाही. आणि महापुरुषांचे विचार, आचार आणि आदर आम्ही मनातून करतोय, त्यामुळे आम्ही त्यांच्याच विचाराने प्रेरित होऊन जनसेवा करतोय, असं प्रत्युत्तर भाजपचे नगराध्यक्ष संजय हलकरकर यांनी काँग्रेसचे गटनेते अजित नाईकवाडे व सिराज देशमुख सह सर्व नगरसेवक यांना दिला आहे. मात्र नगराध्यक्ष यांच्या दालनात भाजप आणि काँग्रेसचा कलकीतुरा, आरोप प्रत्यारोपांची तोफ एकमेकावर डागली जात होती. त्यामुळे काही काळ वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. वंचित आघाडीनंतर काँग्रेसने महापुरुषांच्या फोटोबद्दल मुद्दा उपस्थित केला, हे खरंय, परंतु सभागृहात सर्वच महापुरुषांचे फोटो आदर सन्मान राखून मोठ्या संख्येने आम्ही जयंती उत्सव साजरा करत असतो, हे वास्तव आणि सत्य आहे, हे विसरता कामा नये, असा इशारा देखील नगराध्यक्ष संजय हलकरकर यांनी काँग्रेसला दिला आहे. आज नगरपालिकेमध्ये तुम्ही नगराध्यक्ष या कार्यालयामध्ये जाऊन महापुरुषाची प्रतिमा फोटो तुम्ही भेट दिलेली आहे, काय हट्ट होता आणि कशा पद्धतीचा राडा झाला? आज आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक यांनी गेले 4 महिने झालं नगराध्यक्षांना वारंवार आम्ही सूचना केल्या होत्या की महापुरुषाच्या आपल्या दालनामध्ये फोटो लावा म्हणून. त्यांनी आम्हाला तसं आश्वासनही दिलं होतं, लावतो म्हणून, पण खूप वेळ झाला. त्यामुळं आम्ही आज आमच्या वतीनं त्यांना महापुरुषाच्या फोटो लावण्यासाठी भेट दिल्या. आणि आणखीन एक तर त्यांनी जे म्हणतायत आम्ही फक्त 9च फोटो का दिल्या, तर आमच्यापाशी सर्व महापुरुषाच्या फोटो आहेत आणि तयार आहेत आमच्यापाशी, पण आम्ही त्यांना 9 फोटो दिलेले आहेत. बाकीच्या सुद्धा फोटो आम्ही त्यांना आता देणार आहोत. आणि जेव्हा तुम्ही म्हणा किंवा सिराज देशमुख म्हणा, हे दोन्ही नगरसेवक तुम्ही काँग्रेसच्या काळामध्ये आपण अध्यक्ष दालनामध्ये तो महापुरुषाचा एकही फोटो नव्हता असा आरोप भारतीय जनता पार्टी किंवा नगराध्यक्ष करण्यात येतो, काय सत्य आहे? साहेबांनी जो आरोप केलेला आहे तो साफ चुकीचा आरोप आहे. ज्यावेळेस नगराध्यक्ष नितनोरे साहेब होते त्यावेळेस पूर्ण नगराध्यक्ष साहेबाच्या कॅबिनमध्ये सर्व महापुरुषाच्या फोटो होत्या. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे महापुरुषांचे फोटो देत असताना आपल्या पायामध्ये चपली बुटी होते असा आरोपही त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि तुमच्या सहकार्याने लाईव्ह पण केलेलं आहे. कसं आहे, कावीळ झाल्यानंतर माणसाला सगळं पिवळं दिसतं, त्याप्रमाणे त्यांना दिसलेलं आहे. सर्व नगरसेवकांनी आम्ही महापुरुषांचे फोटो जे अध्यक्षांना देत होतो पायातले पदत्राणे काढूनच दिलेले आहेत. ते साफ चुकीचा आणि खोटा आरोप करत आहेत. आणि त्यांनी आणखीन एक गोष्ट बोलले की महापुरुषाचे फोटो अध्यक्षाच्या कॅबिनमध्ये लावण्यासाठी कायद्यात तरतूद नाही, असा एक शब्द वापरले तिने. तर त्याची कायद्यात तरतूद नाही असं म्हणणं अध्यक्षाचं साफ चुकीचं आहे. तुम्हाला आता वंचित बहुजन आघाडीच्या नंतर तुम्ही काँग्रेसनं पवित्रा घेतलेला आहे. वंचित आघाडीचं हट्ट होतं ते महापुरुषाचे विचार सत्य तुम्हाला आठवत राहावं यासाठी तुम्ही कार्यालयामध्ये महापुरुषाचा फोटो लावा. निश्चित वंचित आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषाताई निंबाळकर असतील किंवा देवदत्त सूर्यवंशी असतील, या दोघांनीही त्यांना मागणी केलेली होती महापुरुषाच्या, त्यांना आश्वासनही दिलेलं होतं.
पण आम्ही सुद्धा त्यांना वारंवार विनंती केलेली होती, पण ते काय लावण्याचं काही त्यांचा मानस दिसत नव्हता. कारण कारण हे त्यांच्या महापुरुषाच्या फोटो लावायचं दालनामध्ये काही दिसत नसल्यामुळं आज आम्ही सर्वांनी विचार केला व त्यांना आज फोटो भेट म्हणून दिल्या. आता हे संघर्ष सातत्याने असं चालू राहणार. हा संघर्ष जे चुकीचं जर काम नगरपालिकेत होत असेल त्याला निश्चित आम्ही सर्व काँग्रेसचे 9 नगरसेवक व काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते मिळून चुकीच्या कामाला आम्ही विरोध करणार आणि चुकीचं काम नगरपालिकेत होऊ देणार नाही. आणि प्रत्येक वेळेस नगराध्यक्ष म्हणतात की कायद्यात तरतूद नाही. ठीक आहे, कायद्यात ज्या गोष्टीची तरतूद आहे कायद्याप्रमाणेच आदरणीय परमपूज्य संविधानात शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानाप्रमाणेच नगरपालिकेत कार्य व्हावं ही आमची सर्व नगरसेवकाची इच्छा आहे आणि आम्ही त्याचप्रमाणे नगरपालिकेत काम करणार आहोत. की नगराध्यक्ष साहेबांनी जे म्हणलं आम्ही स्टंट करतोय, स्टंट नाही नगराध्यक्ष साहेब. महापुरुषांच्या प्रतिमेचा स्टंट करायची गरज लागत नाही, कारण ते महापुरुषांचा विचार एवढा मोठा आहे की प्रत्येकाला आम्हाला सद्बुद्धी आहे कोण्या गोष्टीचा स्टंट करावा. स्टंट करायचा असला तर आम्ही विकासाच्या किंवा तुमच्या चुकीच्या, आता तुम्ही जे चुकीच्या गोष्टी केल्यात तुमच्या विकास कामाला आमचा विरोध राहील किंवा विकासात चुकीचं काम करत असाल तर त्याला विरोध राहील. निलंगा नगरपालिकेच्या माध्यमातून काँग्रेसच्या वतीनं आपल्याला महापुरुषांची प्रतिमा भेट देण्यात आलेली आहे. काय राडा करत होते आणि कशा पद्धतीने मागणी त्या ठिकाणी केली? भारतातील जेवढे काही महापुरुष असतील त्या महापुरुषांचा विचार घेऊन आम्ही ही निलंगा नगर परिषद चालवत आहोत. त्यांचे आचार विचार हे सर्व आमच्या म्हणजे मनामध्ये आहेत, आमच्या बुद्धीमध्ये आहेत. काँग्रेसच्या लोकांना सध्या काही काम राहिलं नाही. नगरसेवकांना आपल्या स्वतःच्या प्रभागातले कामं घेऊन माझ्याकडे यायचं, ते सोडून मूलभूत जे गरजा असतील नगर परिषदेच्या ह्याचे शहरातल्या तिथल्या प्रभागातल्या नागरिकांच्या हे सोडून देऊन आज त्यांनी काही महापुरुषांच्या फोटो मला आज भेट देण्यासाठी आले होते. मग त्यांच्या मताप्रमाणे 9 जणच महापुरुष आहेत आपल्या भारतात आणि आमच्या ओएसच्या दालनामध्ये सर्व महापुरुषांच्या भारतातल्या आम्ही फोटो लावलेले आहेत. त्या फोटो वेळोवेळी आम्ही त्यांचे पूजन करतो. त्यांच्या जयंतीनिमित्त कुठलीही जी प्रोग्राम असतील कार्यक्रम असतील महापुरुषांचे ते आम्ही त्या ओएसच्या दालनामध्ये ती पूर्णपणे करत असतो. आणि माझी एक निलंगा शहरवासियांना एवढीच विनंती राहील, फोटोचं राजकारण करण्यापेक्षा महापुरुषांचं राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करावं. आणि माझ्याकडून अपेक्षा एवढीच आहे की आपण आपल्या सहकार्यातून मी निलंगा शहराचा विकास करण्यास कटिबद्ध आहे. आता यापुढे ज्या पद्धतीने भूमिका घेतली किंवा काँग्रेसने जे विरोध करण्याचा प्रयत्न केलेला किंवा जे त्याची मागणी होती ते कशा पद्धतीने त्यांना हाताळणार? त्यांची मागणी विरोधी गटनेत्याला दालन मिळावं यासाठी हे स्टंटबाजी महापुरुषांची चालू आहे. नियमामध्ये जे गोष्ट नसेल ते आम्ही होऊ देणार नाही, नियमाप्रमाणेच चालणार. माझ्या दालनात आमची इच्छा आहे की राहावं, सर्व महापुरुषांच्या लावण्यात येतील, जे हृदयात आहेत त्यांचे तर विचार घेऊनच आम्ही पुढे चालणार आहोत. म्हणजे तुमचं म्हणणं असं की सर्व महापुरुषांचे विचार हे तुमच्या हृदयात आहेत, त्याच्यामुळे ते बुद्धी नसून ते विचारांना काम करतात. हो, निलंगा शहराचा विकासच त्यामुळे होणार आहे. आजच्या या काँग्रेसच्या स्टंटबाजीमध्ये 2 नगरसेवक अगोदरचे सुद्धा आहेत ज्यांची सत्ता त्यांनी भोगलेली आहेत काँग्रेसची. त्यावेळेस त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या अध्यक्षाच्या दालनामध्ये कुठल्याही महापुरुषांचे फोटो नव्हते. त्यांचा विसर त्यांना पडला. आणखी ज्यावेळेस ते महापुरुषांचे फोटो घेऊन येत होते साधारणतः सर्वांच्या पायामध्ये पादत्राणे होते, त्यांना तो विसर पडलेला आहे. आणि ज्यांच्यामुळं शिक्षण क्षेत्रात एवढी क्रांती घडलेली आहे ते महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांचा त्यांनी तो फोटो दिलेला नाही. तर काँग्रेसवाल्यांना हा स्टंटबाजी करते वेळेस
थोडा विसर पडलेला दिसतोय महापुरुषांचा. ज्यांच्यामुळे आपण शिक्षण घेतलो त्यांचीच फोटो याच्यात नाही. तर त्यांना माझं एकच म्हणणं आहे की महापुरुषांचे विचार आचार अंगीकार करा आणि विकासाचं राजकारण करा, स्टंटबाजी करू नका. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.